कुठे बाहेर फिरायला जायचं म्हटलं ना की लहान मुलं एकदम एक्सायटेड असतात. त्यांची जी एक्साइटमेंट असते, त्यांचा जो आनंद असतो ना, तो काही वेगळ्याच लेवलला असतो. तर नमस्कार मंडळी, मी ज्योती लाईफ ऑफ खुशी मॉमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आता तुम्ही जर माझे ब्लॉग नेहमी बघत असाल, डेली बघत असाल ना, तर तुम्हाला समजलं असेल की मी आलेले आहे यांच्या फ्रेंडकडे. गेले 2 दिवस आम्ही तिथे स्टे केला होता. आज होता डे 3. सो म्हटलं चला आता आपण आपल्या घरी जायचं आहे. त्यामुळेच त्याच्या अगोदर आम्ही एक छोटीशी ट्रिप प्लॅन केली. आम्ही गेलो होतो पुण्यामधील मुळशीमधील पैसे हे एक छोटं गाव आहे, तेथील धबधबा पाहण्यासाठी. सो हा जो मी कॉर्सेट वेअर केलेला आहे ना, तो मला या ताईने गिफ्ट केलेला आहे. कारण की 2 दिवस मी यांच्याकडे राहिले होते. माझा तो प्लॅन नव्हता त्यांच्याकडे स्टे करण्याचा. सो मी तिथे स्टे केला, त्यामुळे माझ्याकडे कपडे नव्हते. त्यामुळे त्यांनी मला हा ड्रेस गिफ्ट केला आणि खरंच खूप छान होता. पहिल्यांदाच मी या टाईपचा कॉर्सेट ट्राय केला होता. या वॉटरफॉलला जाण्यासाठी आम्ही जो वे चूज केला होता ना, तो मात्र खूप जबरदस्त होता. कारण की मध्येच ऊन पडत होतं, मध्येच पाऊस पडत होता. त्यामुळे सिनरी मात्र खूप सुंदर झाली होती. इतकी सुंदर सुंदर दृश्य आम्ही तिथे पाहिली. म्हणजे ना, हिरवागार परिसर होता, निसर्ग, ढगांनी माखलेले डोंगर, हे सगळं बघून ना डोळे अगदी तृप्त झाले होते. तुम्हालाही जर हा वे माहीत करून घ्यायचा असेल तर मला नक्की वे असं कमेंट करा, मी नक्की तुम्हाला सांगेल. जसं आम्ही मुळशीमध्ये एंटर केलो तेव्हापासून आम्हाला पाऊस लागला होता. बोलता बोलता आपला धबधबा सुद्धा आला. आणि बघा, थोडंसं तिथे पार्किंगची सुद्धा सोय आहे. तेथील ग्रामीण जे लोक आहेत त्यांनी खूप छान तिथे सोय करून ठेवलेली आहे. खाण्यापिण्याचे सुद्धा उत्तम पर्याय तिथे आहेत. सुरुवातीला एंट्री करताना 10 मिनिटाचा चालण्याचा रोड आहे. 10-5 मिनिटामध्ये आपल्याला असा धबधबा, जो मेन धबधबा आहे तो येतो. आणि बघा, हे असं सुंदर क्लायमॅट तिथे बनतं, असं धुकं वगैरे, म्हणजे एकदम सुंदर क्लायमॅट तिथे बनलेलं असतं. खुशी आणि खुशीचे पापा एकसाथ चालवते होते, मी मात्र एकटी मागे चालवत होते. कारण की मला शूट करायचं होतं आणि तिथं थोडंसं असं घसरट आहे. त्यामुळे मी अशी खुशीची जास्त जबाबदारी घेतलीच नाही. त्यांना म्हटलं तुमची तुम्ही मुलगी आहे. खुशी, खुशी कर. खुशीचे पापा तिला वॉटरफॉल दाखवण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड होते. कारण की याच्या अगोदर खुशीने कधी वॉटरफॉल पाहिला नव्हता, किंवा म्हणजे पाहिला होता परंतु ती खूप जास्त लहान होती. याच्या अगोदर सुद्धा आम्ही 2 वर्षापूर्वी आलो होतो, तेव्हा खुशी मला वाटते फक्त 1.5 वर्षाची असेल. आणि तेव्हा तिला काय समजणार ना वॉटरफॉल म्हणजे काय आहे. आत्ता जेव्हा तिला थोडं थोडं समजते, तेव्हा तिचं पहिलीच बार आहे असं म्हणायला येईल. आणि ती अशा पाण्यात उतरली होती. आणि हे बघा, खूप जास्त गर्दीसुद्धा आहे तिथे, कारण की वीकेंड होता आणि लोकांना जास्त करून आता समजलेलं आहे की तिथे धबधबा आहे की वॉटरफॉल आहे. खुशी, आणि ही बघा, ही मी आहे. मी काही जास्त गेटअप केला नाही आणि विथ मी स्वेटर सुद्धा घातला होता. मी पाण्यामध्ये सुद्धा उतरली नाही, कारण की आत्ताच मी आजारातून बरी झालेली आहे. मला अजून आजारी पडायचं नव्हतं, त्यामुळे मी ह्या प्रिकॉशन्स घेतल्या होत्या. इथं यांचं थोडंसं फोटोशूट चालू होतं. भरपूर लोक तिथे खूप एन्जॉय करत होती. त्यांचं बघून मला सुद्धा असं वाटत होतं थोडंसं पाण्यात उतरावं. परंतु नंतर जी थंडी वाजते ना, ती खूप डेंजर असते आणि ती मला काही सहन होत नाही. त्यामुळे मी काही त्या पाण्यामध्ये उतरलेली नाही. लोक खूप जास्त एन्जॉय करत होती. खूप जास्त छान असे फोटोशूट चालू होते. आणि इथे या मुलांचं चाललं होतं की ती समोर जी अंब्रेला दिसते ना कलरफुल, ती त्या मुलांची होती आणि त्या आंटीने ती घेतली होती. आणि खूप वेळा त्यांनी हाक मारली की द्या द्या द्या, तरीसुद्धा त्यांनी ती दिली नाही. त्या एवढ्या व्यस्त होत्या फोटोमध्ये. आणि त्यांची ती गंमत बघून ना मी खूप मात्र हसली होती तेव्हा. मी या पळशी धबधब्याला ना 2-3 वेळा आलेली आहे आणि खरंच खूप छान आहे. आणि आता याचा जो पाण्याचा फ्लो आहे तो पूर्णतः पावसावरती अवलंबून असतो. मध्ये जेव्हा मी याच्या अगोदर गेले होते तेव्हा पाऊस कमी पडला होता, म्हणजे अर्ली स्टेजला मी पावसाळ्याच्या गेले होते तेव्हा तिथे जास्त काही पाणी नव्हतं. परंतु जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी तिथे गेले होते तेव्हा असंच भरपूर पाणी होतं. आणि खरं सांगते, हे पाणी खूप जास्त फ्लोमध्ये आहे. जरी कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल एवढं फ्लोमध्ये, तरी ते खूप जास्त फ्लोमध्ये होतं. त्यामुळे मला थोडीशी भीती वाटत होती, कारण की वीक असल्यामुळे ना
खुशीसुद्धा बिनधास्त तो वॉटरफॉल एन्जॉय करत होती, त्यातील पाणी खूप एन्जॉय करत होती. तसं तर लहान मुलांना पाणी तर खूप आवडतं. तिथे त्यांचे खूप छान छान आणि दादांनी असे फोटो वगैरे काढून घेतले होते. आणि हे बघा, मी अशी कडेला उभी राहून ती सगळी मज्जा बघत होती. हा आहे तो मेन धबधब्याचा फ्लो, जो की खूप जास्त स्पीडमध्ये फ्लो करतो. शेवटी मी या दोघांना ना एका साईडच्या डबक्यामध्ये नेऊन सोडलं, कारण की मला खूप भीती वाटत होती तो फ्लो बघून. मी म्हटलं नाही, हे अनसेफ आहे. त्यामुळे मी त्या दोघांना सुद्धा एका साईडला असं खेळू दिलं. 10-15 मिनटं खेळल्यानंतर आम्ही त्यांना असं बाहेर काढलं. त्यांची अजिबात इच्छा नव्हती तरी सुद्धा आम्ही त्यांना बाहेर काढलं, कारण की त्यांना खूप जास्त थंडी वाजत होती. तुम्ही या वॉटरफॉलला गेला आहात का आणि तुम्हाला हा वॉटरफॉल माहीत आहे का? सो नक्की मला कमेंट करा आणि तिथला तुमचा अनुभव सुद्धा कमेंट करून सांगा. रिधान खूप छोटा असल्यामुळे त्याची मम्मा गाडीमध्येच बसली होती आणि आम्ही जेव्हा रिटर्न मागे राहिलो तेव्हा ती दोघेजण छान हा छोटा धबधबा एन्जॉय करत होती. संध्याकाळी मात्र 7च्या सुमारास आम्ही जिथून निघालो आणि पुण्यामध्ये पोहोचलो. खूप जास्त भूक आम्हाला लागली होती, त्यामुळे आम्ही साईनाथ खानावळला हे चिकन थाळी खाण्याचा बेत केला. चला तर भेटू उद्या, तोपर्यंत बाय.